शुभ सकाळ सगळ्यांना। मी सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि पाहू शकता आपल्या रोपांना किती सुंदर अशी फुलं आलेली आहेत। तर ही रोपं कुठेही विकत आणलेली नाही आहेत, जे आपण देवाला फुलं वाहतो तीच वाहायला घातली आणि ती कुंडीमध्ये भरून ह्याची रोपं तयार झालेली आहेत। आणि आजही सुंदर अशी गुलाब आपल्या झाडाला आलेली आहेत, पाहू शकता तुम्ही। खूप सुंदर असं माझे रोपं दिसतात ते। आता उन्हाळा चालू झाला आहे पण त्यांचं असं फुलं उमलणं वगैरे खूप सुंदर वाटतंय, जसं काही पावसाळाच आहे। तर कसं वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा। तर सकाळ सकाळी इकडं देवपूजाही झालेली आहे आणि स्वामींना घरातली आणि जी झाडाची होती ती फुलं आपण इथं वाहून घेतलेली आहेत। त्याचबरोबर ती घरात साफसफाई चालू आहे। खिडकीचं कशाने क्लीन करणार? एवढं तरी नाहीये, मागच्या वेळेसपेक्षा घाण नाही एवढं। दिवाळीला जोर लगा की। हात दुखतोय का? तुम्ही केलाय आयडिया ठीक आहे, पण ते कोपरे काना कोपरे वगैरे बाकी सगळी घालत निघली ना। पहिल्यांदा अशी आयडिया ट्राय केलेली आहे, कसं वाटतंय? यात्रेची तयारी जोरात। ते व्हाईट फरशीमुळे जरा लयच हे होतंय की नाही? काय विचार करून व्हाईट घातली होती? तुम्हीच ऑर्गनायझर तुम्ही होते। अवघ्या 3 ते 4 दिवसावर यात्रा आलेली आहे, त्यामुळं किचन क्लिनिंग वगैरे सगळं चालू होतं। तर माझा काही हात पुरत नाही आणि मला सगळंच एकटीने बघणंही होत नाही, त्यामुळं त्यांची आज मदत घेतलेली होती मी। तर त्याचबरोबर इथं माझं संध्याकाळचा स्वयंपाकही चालू होता। रोटीचं पीठ मळलं होतं, कारण की आज डाळ तडका आणि रोटीचा बेत होता। तर पटकन होणार होतं असं जेवण मी इथं तयार करते। त्याचबरोबर ती इथं काही भांडीही धुवून ठेवलेली होती, ती मांडायची बाकी होती। तर स्वयंपाक करता करता बाकीचीही बारीक सारीक कामं माझी चालू होती। इकडचा पॅसेज आहे तो राहिला आहे माझा अजून आवरायचा। फक्त पुढचं जे किचन आणि वरची फ्लोर आहे ते मी पुसून वगैरे घेतले आतवर आणि कपडे वगैरे धुतले। तर इथं मी रोटी बनवते, जसं आपण चपातीला लाटतो तसंच बनवलेलं आहे। वन साईड तव्यावर भाजून घेतली, तर सेकंड जो भाग आहे तो गॅसच्या फ्लेमवरती जसं आपण भाकरी भाजून घेतो तसं भाजून घेते आहे। आणि बाहेरच्यापेक्षा घरातल्या ज्या रोट्या आहेत त्याच आमच्या सगळ्यांनाच आवडतात। तर मी हे पीठ विकत आणते, घरी बनवत नाही आहे, पण हे छान होतात गरम गरम आणि एकदम पातळ अशा होतात। तर पाहू शकता किती छान अशी रोटी तयार झालेली आहे आणि खूप जाडसर नाही आणि खूप पातळही नाही, त्याच्यामुळे फुगते पण छान। त्याचबरोबर ती इकडं डाळ तडक्याचीही तयारी चाललेली। असं काही वेगळं असं डाळ तडका नाही आहे, पण जे आपण डाळीला फोडणी देतो तिखट अशी, तर तशीच फोडणी देऊन घेते। त्याचबरोबर सलाड आहे, काकडी आणि मुळा बाजारातून आणलेला। तर आज भाजीला काही नव्हतं असं नाही, भाजीला खूप सारं काय होतं, पण पहिली प्रायोरिटी डाळीवर आहे, कारण की घरात सगळ्यांनाच आवडतं। तर या सगळेजण जेवायला डाळ तडका, रोटी, काकडी, भात असं आजचा बेत आहे। कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं, भेटूयात अशाच आणखी छान व्हिडिओमध्ये। पुढचे व्हिडिओ छान येणार आहेत, कारण की यात्रेचे व्हिडिओ असणार आहेत। माझे व्हिडिओ पाहायला विसरू नका। माझ्या चॅनेलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।